नमस्कार मंडळी, मी भावेश तुमचं सहर्ष स्वागत करतो सेटलर भावेश यूट्यूब चॅनलमध्ये. तर मी आज जात आहे आमच्या गावच्या घरी म्हणजेच हातकंब्याला. आज आमच्या घरी सालाबादाप्रमाणे आई वाघजाई देवीची पालखी आमच्या घरी येणार आहे. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर लगेच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि त्यानंतर आठवणीने शेअर करा. चला तर मग आपण पाहूया आई वाघजाई देवीचा पालखी सोहळा हातकंबा गुरववाडीतला कसा साजरा केला जातोय. ही आहे आमच्या हातकंबा गावची होळी. चला तर आपण पोचलेलो आहोत गुरववाडीमध्ये. बघू शकाल पालखी आत्ताच आलेली आहे वरच्या घरामध्ये. थोड्या वेळातच आपल्या घरी येणार आहे पालखी. तुम्ही समोर बघू शकता ढोल पथक पालखी सोहळ्यासाठी खाली जातं आमच्या घराच्या इथे. आणि हे सगळे गावातली माणसं पालखी कधी येणार आहे याची वाट बघतायत. इथे उभे आहेत सगळे पद्धतशीर. विटू विटू हातकंब्या. आई वाघजाईची पालखी इथे स्थानपन्न आमच्या घरी येणार आहे. तिथे अशी सुंदर अशी एक रांगोळी काढली गेलेली आहे आणि आता ही चादर आता तिथे त्याच्यावर अंतरणार आहे. पालखी येणार म्हणून प्रत्येक जण उत्साहाने भरून गेलेला असतो आणि त्याचा उत्साह अगदी ओसांडून वाहत असतो. आमच्या घरी पालखी येणार म्हणून छानशी अशी फुलांची रांगोळी काढली गेली होती आणि ही अत्यंत सुरेख अशी रोषणाई केली गेली होती. वाघजाईचं आगमन आमच्या घरी झालेलं आहे. वाजत गाजत आमची आई आमच्या घरी येत आहे. पालखी स्थानपन्न झाली आणि त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांनी पालखीची पूजा केली आणि तिला मनोभावे प्रार्थना करून तिचा आशीर्वाद घेतला.
तो मूळ पुरुष तो तरेश्री होय ते उतरला त्याने अधिकार दिला त्याने मत दिला वाढीचा अधिकार दिला कुणी दिला कशासाठी दिला तो पूर्वज त्याचं मत उभं करून तो महापुरुष तो गुरु मालकीचा मालक तो इथे आला त्याने आज स्थापना केली एकाचे दोन दोनाचे चार झाले ही लेकर आज तुला विनंती करतात जो सालोसाल प्रमाणे जो आके प्रमाणे जो तिथी प्रमाणे तो शिमगा उत्सव यांनी साजरा केला आज तीच लेकर अडचणीत आली होती परंतु आज आई ज्या कर्तृत्वाने ज्या तत्वाने जी बाळगोपाल जे उभे केले जी लेकर जी अडचणी होती हातभार लागला असेल चुका झाल्या असतील बोलण्यात चूक झाली असेल येण्यात चूक झाली असेल जसं आपण चुका सांभाळलं सावली सारखी उभी राहिली तशीच आज आई तुझं काम तुझी व्यवस्था ज्या तुझ्या मार असेल ज्या तुझ्या वाटत्या सासर असेल ज्या ज्या नवस होते ते तुझ्या मांडलेले आहेत तुला दिलेले आहेत ते चुका झाल्या असतील बोलण्यात चूक झाली असेल येण्यात चूक झाली असेल जसे बाळगोपाल तुझी आनंदाने ही तुझी सेवा केली तशी सेवा आजपर्यंत घडली ते काय चुका झाल्या असतील या पदरात घेऊन आजच्या आडीपासून वरच्या आडीपर्यंत तुला मनसात त्या कर्तव्यात कारभारात फिरण्यात चालण्यात फिरण्यात अशा प्रकारे आई वाघजाईचा हातकंब गुरववाडीमधील पालखी सोहळा संपन्न झाला. आता पालखी सानेवर जाण्यास निघाली आहे.